सर्वात आधी सर तुम्हाला आणि तुमच्या टीमला खूप खूप अभिनंदन की हा प्रोग्राम करायचं विचार केलं आणि असली ट्रेनिंग करायची. आमच्या इंडस्ट्रीमध्ये खूप नोकऱ्या आहेत आणि आम्ही नेहमी बोलत राहतो की आपल्याला माणसं मिळत नाही आणि दिस प्रोग्राम आम्हाला मदत करेल की तुमच्यामधून 30-40 युवांना पहिल्या सायकलमध्ये आणि मग कंटिन्युअसली ट्रेनिंग देऊन जॉब्स द्यायला. आपण काय शिकवणार आहोत? अमित कामत आणि प्रमोद सन तुम्हाला बोलले की लॉजिस्टिक्स काय आहे. मिहीर बोलला होता आणि गव्हर्मेंट ऑफ इंडियानी मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेसचा खालती लॉजिस्टिक्सला इंडियामध्ये 12 वर्टिकल्समध्ये डिवाईड केलं आहे आणि लॉजिस्टिक्स इंडस्ट्री प्रत्येक वर्षी गव्हर्मेंट ऑफ इंडियाची स्टडी आहे कमीत कमी 25 लाख लोकांना नोकरी देऊ शकते. ते 12चे 12 वर्टिकल्स मिळून त्यांच्यामधून एक वर्टिकल आहे एक्झिम लॉजिस्टिक्स आणि आम्ही सगळं एक्झिम लॉजिस्टिक्समध्ये काम करतो. एक्झिम म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट लॉजिस्टिक्समध्ये आम्ही काम करतो आणि आम्ही काय करतो. सो नाव व्हॉट इज लॉजिस्टिक्स, त्याला मिहीरांनी खूप चांगल्यापैकी डिफाईन केलं होतं. इंग्लिशमध्ये बोलतात गेटिंग द राईट थिंग ॲट द राईट टाईम ॲट द राईट प्लेस टू द राईट कन्झ्युमर इन द राईट कंडिशन. म्हणजे तुम्ही कुठेही माल एका ठिकाणीवरून दुसऱ्या ठिकाणीवर घेऊन गेले, दॅट इज लॉजिस्टिक्स. आपण पण सगळे इथे आले, कोणी बसने आलं, कोणी चालत आलं, कोणी टू व्हीलरमध्ये आलं, दॅट इज ऑल्सो लॉजिस्टिक्स. दॅट इज पॅसेंजर लॉजिस्टिक्स. काही पण केलं तुम्ही, इट हॅज टू बी अ बेस हॅज टू बी लॉजिस्टिक्स. आणि म्हणून आम्ही नेहमी बोलतो की अ गुड सोसायटी इज मेड बाय गुड लॉजिस्टिक्स. आणि जेवढं चांगले लॉजिस्टिक्स असेल ती सोसायटी तेवढी चांगल्यापैकी चालणार. आता एक्झिम लॉजिस्टिक्स काय आहे? एक्झिम लॉजिस्टिक्स आहे की एक्सपोर्ट आणि इम्पोर्टसाठी जे काय करावं लागेल लॉजिस्टिक्समध्ये, दॅट इज एक्झिम लॉजिस्टिक्स. त्याच्यामध्ये 2 विभाग आहेत. एक आहे कस्टम क्लिअरन्स आणि दुसरं आहे फ्रेट फॉरवर्डिंग. म्हणजे केव्हा पण तुम्ही काही पण आयटम इम्पोर्ट केली किंवा एक्सपोर्ट केली तर त्याचे जितके पी रेग्युलेशन्स आहे, रूल्स आहे, त्यांचं पालन करायचं, त्याचं क्लिअरन्स करायचं. गव्हर्मेंटला ड्युटी असेल तर ड्युटी भरायची, त्याला कस्टम क्लिअरन्स म्हणतात. इंडियामध्ये कस्टम क्लिअरन्सची जेव्हा परीक्षा असते तेव्हा दरवर्षी 2,500 ते 3,000-3,500 हजार लोक परीक्षेला बसतात आणि बिकॉज इट इज अ व्हेरी रेप्युटेड अँड सिरियस बिझनेस, ॲव्हरेज पासिंग पर्सेंटेज 7 ते 8% आहे. म्हणजे CA UPSCच्या पेक्षा पण आमची लाईन थोडी कठीण आहे. बट वी बिलीव्ह व्हेरी स्ट्रॉंगली की लॉजिस्टिक्स इज सिम्पल, इट इज नॉट इझी. म्हणजे लॉजिस्टिक्स सोपं आहे पण सहज नाही. म्हणजे तुम्ही तेवढंच समजायचं की मी जेव्हा लॉजिस्टिक्स शिकतो तेव्हा मला खूप सारी छोटी छोटी गोष्ट असतात, त्याला एकत्र समजायची आणि प्रत्येकानं त्याच वेळी इम्प्लिमेंट करायची. सो कस्टम क्लिअरन्स इज दॅट. फ्रेट फॉरवर्डिंग म्हणजे फ्रेटला 2 शब्द आहे. फ्रेट म्हणजे दर पण झालं आणि फ्रेट म्हणजे माल पण झालं आणि फॉरवर्डिंग मीन्स पुढे पुश करायचं. म्हणजे जेव्हा तुम्ही केव्हाही कार्गोला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणाला घेऊन जातात त्याला फ्रेट फॉरवर्डिंग म्हणतात. म्हणजे तुम्ही शिपिंग कंपनीशी डील करा, ट्रकिंग कंपनीशी डील करा, रेल्वेशी डील करा, एअरलाईन्स, दॅट इज ऑल फ्रेट फॉरवर्डिंग. सो आम्ही जे तुम्हाला कोर्सेस करवणार विल मेक यू एलिजिबल टू वर्क इन कस्टम क्लिअरन्स किंवा फ्रेट फॉरवर्डिंग. आणि या दोन्हीला सोडून तुम्ही इंटरनॅशनल बिझनेस करू शकत नाही. नंतर थोड्या वर्षानंतर तुम्हाला वाटलं की मला स्वतः एक्सपोर्टर किंवा इम्पोर्टर व्हायचं आहे, किंवा मला एक्सपोर्टर इम्पोर्टरचा इथे नोकरी मिळते, तर हा शिक्षण तुम्हाला तिथे पण कामात येणार. सो एक्सपोर्टर आणि इम्पोर्टर पण आम्हाला सोडून काही करू शकत नाही. आणि जेप्रमाणे अमित कामत बोलले, जवळजवळ 98.5%चा जो कार्गो आहे तो आमचा थ्रूच जातो आणि कंपल्सरी नाही गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या नियमाखालती. बट कस्टम क्लिअरिंग बीइंग सच अ कॉम्प्लेक्स बट सिम्पल प्रोसेस,
सगळे आमच्या थ्रूच जातात. आणि मग येतो की तुमचं मोड ऑफ ट्रान्सपोर्ट काय असते, त्याला आम्ही लॉ म्हणतो, लँड, एअर अँड वॉटर. त्या तीनच वाहतुकाचे प्रकार आहे ज्याच्यावरून तुमचं कार्गो जाऊ शकतो. आणि जेव्हा तुम्ही कुठल्याही दोन मोड्सला वापरले तर आम्ही मल्टीमोडल बोलतो. सो दॅट इज कस्टम क्लिअरन्स आणि फ्रेट फॉरवर्डिंग. इट पुट इन अ व्हेरी सिम्पल मॅनर तुम्हाला समजायला. आता हा प्रोग्राम आम्ही कसं डिझाईन केलं आहे की आम्ही तुमची ॲप्टिट्यूड टेस्ट घेणार आणि त्या ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये पहिले जे केव्हा 30 किंवा 36 पास होतील त्यांना आम्ही पहिल्या सायकलमध्ये ॲडमिशन देऊ. तुमचे क्लासेस 5 शनिवारी होणार. पुढच्या शनिवारपासून क्लासेस चालू होणार. प्रत्येक शनिवारला आम्ही तुम्हाला इथे 6 तास बोलू. मध्ये मध्ये ब्रेक असणार, पण 6 तास तुम्हाला 5 शनिवारी यावं लागेल. आणि जे काय 30-36 मुलं मुलींना आम्ही सिलेक्ट केलं त्यांना 1-4 ते 20-4 आमच्याच कोणाच्या मेंबरच्या कंपनीमध्ये आम्ही इंटर्नशिप देऊ. म्हणजे तुमची इंटर्नशिप आणि तुमच्या क्लासेस एकत्रच चालतील. सो म्हणजे 28/3ला क्लासेस सुरू होणार आणि 25/4ला क्लासेस संपणार. 1/4ला तुमची इंटर्नशिप चालू होणार आणि 20/4ला तुमची इंटर्नशिप संपणार. नंतर आम्ही 2/5ला परीक्षा घेऊ तुमची, इथेच घेणार परीक्षा. आणि त्याच्यामध्ये जेवढे पास झाले त्यांना तुमचं आणि आमच्या संस्थाचं मिळून जॉईंट सर्टिफिकेट देऊ तुम्हाला. या प्रोग्राममध्ये काय आम्ही करणार तुमच्याशी, खूप सारे गेस्ट लेक्चरर्स येणार. शांतनू सर आता बोलले की जमलं तर मी शशिकिरण शेट्टी किंवा तुषार जानीला घेऊन येईन. म्हणजे आमच्यासारख्या दुसरे जितके आहे ज्या लोकांनी याच क्षेत्रामध्ये 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष काढलेत, मी 45 काढले, शांतनूनी 45 काढले, तसले खूप लोक येतील तुमच्याशी बोलायला की व्हॉट टू एक्सपेक्ट, हाऊ द इंडस्ट्री वर्क्स आणि पुढे काय होणार आहे. आम्ही तुम्हाला शिकवू काय क्लासरूममध्ये त्याची मी तुम्हाला शॉर्टमध्ये समजवतो. पहिलं तरी आम्ही तुम्हाला कस्टम क्लिअरिंग आणि फ्रेट फॉरवर्डिंग काय ते शिकवणार. त्या शिकवायचा आधी आमचे पण प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये अमुक शब्द असतात, अमुक भाषा असते, तीच त्याचाच उपयोग होते. सर म्हणजे आम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला त्यांचे टर्म्स शिकवू. नंतरची अख्खी प्रोसेस आहे कस्टम क्लिअरिंग आणि फ्रेट फॉरवर्डिंगची अख्खी प्रोसेस आम्ही तुम्हाला दाखवू. मध्ये आम्ही कोशिश करून 20 तारीख आणि 25 तारीखच्या मध्ये आम्ही तुम्हाला सगळ्यांना पोर्ट बघायला घेऊन जाणार, एअरपोर्ट बघायला घेऊन जाणार, कंटेनर फ्रेट स्टेशन बघायला घेऊन जाणार. कारण तुम्ही एकदा तिथे गेल्यावर तुम्हाला कळेल की तुम्ही जे काम करतात ते काम काय होणार आहे नंतर. त्या हो ऑलरेडी. आणि नंतर GST, एक्सपोर्ट इम्पोर्टला काही GST लागते, कारण GST इज अ रियालिटी. GST काय लागणार ते. नंतर टेक्नॉलॉजी, आम्ही तुम्हाला टेक्नॉलॉजी नाही शिकवणार, पण आमच्या इंडस्ट्रीमध्ये आता म्हणजे आपल्या इंडस्ट्रीमध्ये टेक्नॉलॉजी कशी वापरायची आपल्याला कोणी शिकवलं नाही. की व्हॉट्सॲप कसं वापरा, कोणी शिकवलं नाही इंस्टाग्राम कसं करा किंवा फेसबुक करा, आपण स्वतःच शिकलो. तर त्याप्रमाणे आमच्या इंडस्ट्रीमध्ये जेवढे सॉफ्टवेअर्स आहे त्यांना कसं वापरायचं, कसं करायचं, त्याचे क्लासेस होणार. आणि इथे खूप सारे एक्सपर्ट्स येणार तुम्हाला ते शिकवायला. उद्धवजी आम्ही एक एक्स्ट्रा ॲड केलं आहे विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि दॅट इज गाईडलाईन्स ऑन इंटेग्रिटी अँड बिझनेस एथिक्स, मॅरिटाईम अँड लॉजिस्टिक्स डिझास्टर मॅनेजमेंट, कंप्लायन्स ऑन हेल्थ सेफ्टी सिक्युरिटी आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. सो आमचं हेतू एवढा आहे की तुम्ही सगळे व्यवस्थित 5 आठवड्यामध्ये जॉब रेडी व्हायला पाहिजे. आय कॅन ओनली ऑफर यू अ जॉब रेडीनेस. मग तिथे आतमध्ये जाऊन तुम्ही काय कराल, कसं कराल, विल ऑल डिपेंड ऑन यू. एम्प्लॉयेबल एज्युकेशनचं
पहिलं आणि सर्व महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे तुम्ही स्वतः. म्हणजे तुम्ही किती इनिशिएटिव्ह घेतात, तुम्ही किती इंटरेस्ट घेतात, तुम्ही कसं त्याला बघतात, कसं केवढं तुम्ही त्याच्यामधून अडॉप्ट करतात आणि तुम्ही दाखवू शकाल तुमच्या पोटेन्शियल एम्प्लॉयर्सला. त्याच्यावरती डिपेंड करेल की तुमचं करिअर ग्रोथ कसं असणार. या इंडस्ट्रीमध्ये कोणी पण जर रिझनेबली इंटेलिजंट असेल, मेहनत करायला तयार असेल, मेहनत म्हणजे मनाने दिलनी व्यवस्थित मेहनत करायला तयार असेल, तर या इंडस्ट्रीमध्ये पुढे यायची काही लिमिट नाही. तुम्ही कुठेही पोचू शकतात. आपल्याला विनायक भाऊनी बोलले तुमच्याशी, ते आमच्या समोरच एवढं सुरूनी त्यांनी सुरू केलं. शांतनूजी, अमित, मी सगळे थोडे नशिबाचे होते की आमचे वडीलच या इंडस्ट्रीमध्ये होते. पण विनायकजी आणि दुसरे खूप लोक आहेत ज्यांनी स्वतःनी हे चालू केलं आहे. सो दिस इंडस्ट्री विल गिव यू खूप सारी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज मिळेल पुढे यायला. तुम्हाला जॉब्स कसली मिळू शकते, तुम्हाला ऑफिसमध्ये जॉब मिळू शकते. शांतनूजी बोलले की फार ईस्टमध्ये 80% ऑफिसेस लेडीज सांभाळतात. आपल्याकडे खूप मोठी जागा आहे, कारण आपल्याकडे दॅट पर्सेंटेज इज जस्ट अराउंड 10. सो देर इज अ बिग ऑपॉर्च्युनिटी फॉर ऑल द वंडरफुल गर्ल्स ओव्हर हिअर टू मेक अ करियर ओव्हर हिअर. आणि यू आर व्हेरी गुड टू वर्क इन द लॉजिस्टिक सेक्टर, कारण तुम्हाला मल्टीटास्किंग जमते. तुम्हाला छोटी छोटी गोष्ट आठवते की कसं करायचं, यू अंडरस्टँड दॅट. म्हणजे तुम्ही जर तुम्हाला हवं असेल, तुम्ही ॲडमिनमध्ये काम करू शकतात, मार्केटिंगमध्ये काम करू शकतात, लीगल आणि कंप्लायन्समध्ये करू शकतात. दिस इंडस्ट्री विल गिव्ह यू लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली अमित आणि शांतनू सर बोलले त्याप्रमाणे, हा एक जेंडर न्यूट्रल इंडस्ट्री आहे. आता खूप सारे लेडीज आहे जे फॉकलिफ्ट पण चालवतात, क्रेन पण चालवतात, ऑपरेशन्समध्ये पण काम करतात. सो यू शूड नॉट फील की नाही मला मात्र ऑफिसमध्ये बसायची तक मिळणार आहे. यू कॅन डू एनी ऑफ दिस. नॉर्मल एंट्री लेवल या इंडस्ट्रीमध्ये 12वी आहे. सो यू हॅव टू बी 12th पास इन एनी लँग्वेज, एनी फॅकल्टी. दॅट इज वॉट यू कॅन डू. आणि तुम्ही कुठेही सुरू करू शकता. तुमच्या ॲटिट्यूड, तुमच्या ॲप्टिट्यूड, तुमचा केपेबिलिटी तुम्ही खालती चालू करू शकतात, मध्ये चालू करू शकता, सिनियर मॅनेजमेंटमध्ये. इट इज ऑल राईट. वी विल ओनली गिव्ह यू, आम्ही तुम्हाला ते काम करायचे स्किल्स देऊ. आणि वन्स यू कॅन पिकअप दोज स्किल्स, यू शूड बी गुड टू अंडरस्टँड दॅट. एक दोन छोटी गोष्ट आहे जे मला वाटतं की मी तुम्हाला सांगायला पाहिजे आता. पहिली, तुम्हाला लँग्वेजची जी बॅरियर जर असेल कोणालाही, महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणजे फोनवर एकमेकांशी तुम्ही मराठीमध्येच बोलणार, पण काम तुम्ही कम्प्युटरवर करणार आहे. सो यू विल हॅव टू बी कम्फर्टेबल इन टायपिंग इंग्लिश, अंडरस्टँडिंग इंग्लिश. दॅट इज गोइंग टू हॅपन. आणि दुसरं, ज्याप्रमाणे शांतनूजी बोलले की दिस इज अन इंडस्ट्री ऑफ डायव्हर्सिटी. म्हणजे तुम्हाला खूप लोक मिळतील. म्हणजे कल्चरल चेंजेस थोडे होणार की मी भेटलो यांना मी शेक हँड करू, नमस्ते करू, काय करू, यांना कसं मी ॲड्रेस करू. दॅट इज द सेकंड चॅलेंज तुम्हाला येणार. बट इट्स व्हेरी सिम्पल. तुमचे सिनियर्स जे कोणी असेल ते तुम्हाला सांगतील की असं नको करू, असं कर, असं नको करू. बट सो यू विल हॅव टू बी मेंटली प्रिपेअर्ड या दोनसाठी. गरज काय आहे तुमच्याकडे? कॉमन सेन्स. वी ओनली एक्सपेक्ट दॅट एनीबडी वर्किंग इन दिस सेक्टरला थोडी कॉमन सेन्स असायला पाहिजे आणि बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ द वर्क. महाराष्ट्रामध्ये सर, वी आर देअर इन मुंबई, नावशेवा, नागपूर, नाशिक, पुणे, औरंगाबाद. देर आर अबाउट 40 सेंटर्स इन महाराष्ट्र अलोन, आणि खूप नवीन सेंटर्स येणार. बट व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट की आम्ही जे काही स्किल्स तुम्हाला देऊ, दे आर नॉट फॉर महाराष्ट्र, दे आर फॉर एनिवेअर इन द वर्ल्ड. तुम्ही कुठेही जा, दुबईला जा, सिंगापूरला जा, USA जा, आफ्रिकाला जा, द प्रिन्सिपल्स ऑफ लॉजिस्टिक्स सेमच राहणार. काम करायची पद्धती पण सेम राहणार, मात्र तो फॉर्म थोडा वेगळा दिसेल.
बट द वर्किंग प्रिन्सिपल एक्झिम लॉजिस्टिक्समध्ये तेच राहणार. सो आणि आमचे खूप सारे मेंबर्स इथे आहेत. तुम्हाला कोणालाही काही आणखीन प्रश्न असेल तर ते सगळे इथेच आहे. आणखीन एक 15-20 मिनटं अर्धा तास असतील, तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकतात. मनोहर भाऊ, वेर इज मनोहर भाऊ? मनोहर सर आहेत जे आपले कोऑर्डिनेशन करतील. आणि काही सवाल असेल तुमच्या मनामध्ये तर आत्ताच विचारून घ्या. इट इज अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी. आणि आम्हाला उद्धवजींना थँक्यू सांगायचं आहे परत, उद्धवजींना आणि अनिलजींना, की तुम्ही हे विचार केलं आणि आम्हाला इन्व्हाइट केलं हे करायच्यासाठी. सो बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू अँड थँक्यू व्हेरी मच. For detailed learning of all logistics subjects, visit www.logiveda.com.